अत्यंत चुरशीच्या झालेल्या मालक चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत होडगी क्रिकेट क्लबने बाजी मारत मालक चषकावर आपले नाव कोरले. माजी पालकमंत्री शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या 69व्या वाढदिवसानिमित्त बाबूराव जमादार मित्र परिवारातर्फे जय भवानी प्रशालेच्या मैदानावर अत्यंत उत्साहात या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा झाल्या. मालक चषक क्रिकेट स्पर्धेत सोलापूर शहर जिल्ह्यासह धाराशिव, लातूर, विजयपूर येथून एकूण 24 संघ सहभागी झाले होते. या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना होडगी क्रिकेट क्लब आणि वीर मराठा या संघांमध्ये झाला. या स्पर्धेत होडगी या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वीर मराठा संघासमोर 109 धावांचे लक्ष्य ठेवले. होडगी संघाने उत्कृष्ट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत प्रतिस्पर्धी वीर मराठा संघाचा 35 धावांनी पराभव केला. अंतिम सामन्यानंतर विजेता संघ असलेल्या होडगे क्रिकेट क्लबला 1,24,869 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. उपविजेत्या वीर मराठा संघास 54,869 रुपयांचे तर तृतीय विजेत्या पेनूर येथील हिंदवीर संघास 24,869 रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज म्हणून संदीप पवार, उत्कृष्ट गोलंदाज जैद पठाण, मालिकावीर संदीप पवार, अंतिम सामनावीर म्हणून नितीन मेढा, कॉर्पोरेट लीग विजेता ND ग्रुप, उपविजेता जोडभावी पोलीस ठाणे यांना गौरवण्यात आले. सीमा रेषेबाहेर झेल पकडणाऱ्या 30 प्रेक्षकांना टिफिन बॉक्स आणि दिवाळी मिठाई बक्षीस म्हणून देण्यात आले. सामन्यांचे क्रिकेट समालोचक म्हणून शंकर पवार यांनी काम पाहिले. विजेत्या संघांना तसेच उत्कृष्ट खेळाडूंना पारितोषिक वितरण प्रसंगी व्यासपीठावर आमदार विजयकुमार देशमुख, IPL पंच अनिश सहस्त्रबुद्धे, रणजी खेळाडू प्रवीण देशेट्टी, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, आयोजक बाबूराव जमादार, माजी नगरसेवक अनंत जाधव, डॉक्टर किरण देशमुख, माजी सभागृह नेते संजय कोळी, श्रीनिवास दायमा, बॉबी ग्रुपचे अजित गायकवाड, ज्येष्ठ समाजसेवक श्यामराव धुरी, पवन वाघचौरे, संजय कणके, राजकुमार पाटील, अमोल झाडगे, जाकीर सगरी, नागेश येळमेली, शशी अन्नलदास, सायण्णा गालपल्ली, लखन झंपले, चंद्रकांत देवकर आदींसह सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रासह राजकीय मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. उमेश जमादार यांनी प्रास्ताविक केले. मंगेश लामकाने यांनी सूत्रसंचालन तर राकेश उदगिरी यांनी आभार प्रदर्शन केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सतीश सुरवसे, गंगाधर कोळेकर, सुभाष कोलशेट्टी, दत्ता बडगू, रवी कावळे, मनोहर दासरी, नरेंद्र पिसे, व्यंकटेश जाटगल, चंद्रकांत मुंढे, वैभव हब्बा, रवी दासरी, संतोष हरकारे, प्रसाद ओम कावळे, आदित्य शेरीकर, संकेत वटकर यांनी परिश्रम घेतले. आजच्या या 2 टीममध्ये एवढं मोठं मी शेवटच्या क्षणी मी आलो, पण पहिल्यांदा ज्यांनी बॅटिंग केलं त्यांनी धावाचा डोंगर रचून ठेवला होता. त्यामुळे दुसऱ्या टीमला ते गाठणं कठीण झालं. पण तरीही प्रयत्न कधी यशस्वी प्रयत्न करण्याचा त्यांनी प्रयत्न केलं, पण अयशस्वी ठरलं. पण क्रिकेट असू द्या, राजकारणात असू द्या, असे मॅचेस होत असतात. एका दिवस त्यांनी जिंकतात, दुसऱ्या वेळी आपण जिंकतो. पण त्याच्यामध्ये आपण कधी खचायचं नसतंय, तसंच पुढं जायचं असतंय. आणि आपण जेवढा आपण प्रयत्न करेल त्याप्रमाणे आपल्याबरोबर आपले चांगले खेळ आपण दाखवू शकतो. राजकारणात आपल्याला लोक जोडण्याचं काम असतंय. हे जोडण्याचं काम गेल्या 35 वर्ष झालं राजकारणात काम करत असताना तुम्ही सगळ्यांनी माझ्या पाठीमागे राहिलं. तुमची ताकद, माझे सगळे सहकारी नगरसेवक असू द्या, माझे कार्यकर्ते असू द्या, त्यांनी मला आजपर्यंत 5 वेळा आमदार केलं. आणि आज खरंच मी त्यांचा सगळ्यांचं कृतज्ञ मानतो. आणि आजच्या या सामन्याच्या वेळी ज्या टीमनी विजय प्राप्त केलं त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी ऋण मानून माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद.